तुम्ही कधी मॅक्लोडगंजचं नाव ऐकलंय का? किंवा ह्याला अनेकदा लिटिल ल्हासा सुद्धा म्हटलं जातं. 1959च्या तिबेट उठावानंतर 14वे दलाई लामा आणि अनेक तिबेटीय लोक इथे स्थायी झाले. त्यामुळे हे ठिकाण तिबेट निर्वासित समुदायाचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनलं आहे, ज्याला भेट देण्यासाठी मी खूप उत्सुक होती. इथल्या खाद्य संस्कृतीत आपल्याला मोमोज, थुक्पा, बटर टी, टिंगमो व शप्ता हे प्रकार मिळतात आणि मी इथला खास चीज केक सुद्धा ट्राय केला. इथे बुद्ध अवलोकितेश्वर आणि पद्मसंभव यांच्या भव्य मूर्ती आहेत. तिथे दररोज प्रार्थना, मंत्रपठण आणि ध्यान दररोज नियमितपणे होत असतात. नामग्याल मठ, ग्युटो मठ आणि इतर लहान गोपा भिक्षू तिबेट बौद्ध धर्माचा अभ्यास करतात. तिबेट बौद्ध धर्मावरील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचा खजिना या ठिकाणी उपलब्ध आहे. तसंच या ठिकाणी बरेचसे वेगवेगळे विविध ऑफलाईन कोर्स सुद्धा तुम्हाला करायला मिळतात, ज्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या रील मध्ये नक्कीच देणार आहे. ही रील आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा अजून अशा व्हिडिओसाठी.